नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली ग्रामपंचायतच्या सरपंच सौ रोशनी भुरे यांनी ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप ग्रामपंचायतीतील सदस्यांनी केला आहे। तसेच मौदा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजय झिंगरे यांना वारंवार तक्रार करून सुद्धा कुठलीही कार्यवाही न झाल्याने दिनांक 9 सप्टेंबर पासून मौदा पंचायत समितीच्या कार्यालयासमोर अमोल कुगडे, वैशाली निमकर, लता पानतावणे, दुर्गा बावनकुळे इत्यादी ग्रामपंचायत सदस्य साखळी उपोषणाला बसलेले आहेत। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर छबिलाल गिरीपुंजे, राज्य प्रतिनिधी, नागपूर। तुमच्या अरोली ग्रामपंचायतचे सदस्य हे पंचायत समिती मौदा येथे ग्रामपंचायतच्या विरोधामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप करीत साखळी उपोषणाला बसलेले आहेत। तर त्यावर तुमची काय प्रतिक्रिया, सरपंच म्हणून काय सांगा तुमचं नाव? मी रोशनी प्रशांतजी भुरे, सरपंच ग्रामपंचायत अरोली। त्यांनी जे तक्रारी केलेल्या होत्या की अनधिकृतमध्ये रोडचे काम केलेले आहे, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे तक्रार त्यांनी केलेली आहे अनधिकृतमध्ये रोड केलेले आहे पण ते अनधिकृत नसून तो गाव हद्दीतच आहे। गावातले लोक तिथं राहत आहे आणि याच्या अगोदर सरपंचांनी त्या ठिकाणी NOC दिलेली आहे, ग्रामपंचायतीची परमिशन दिलेली आहे आणि तेथील लोकांचे ग्रामपंचायतला टॅक्ससुद्धा लावलेले आहे। आणि जो रोड आम्ही बनवलेला आहे तो शाळेतील मुलांकरता अतिशय सोयीस्कर आहे आणि त्या ठिकाणी ट्यूशन क्लासेस आहे, कम्प्युटर क्लासेस आहे आणि अनेक अशी मुलं तेथून जाणे येणं करतात आणि तेथील लोकांना येण्या जाण्याकरता अतिशय सोयीस्कर रोड तिथे झालेला आहे। आणि जे त्यांनी माझ्यावर जे भ्रष्टाचाराचे बिनबुडाचे आरोप त्यांनी माझ्यावर लावलेला आहे, हे त्या तक्रारीच्या चौकशी अहवाल न येताना हे भ्रष्टाचाराचे आरोप यांनी माझ्यावर चुकीचे लावलेले आहे आणि ते मला बदनामी करण्याच्या मार्गावर आहे। कारण समोर जिल्हा परिषदचे निवडणुका आहे, यावरून लक्षात येते की ते मला बदनाम करण्यासाठी, माझ्या पतीला बदनाम करण्यासाठी ते लागलेले आहे। जोपर्यंत चौकशी अहवाल येत नाही तोपर्यंत मी गुन्हेगार सिद्ध होत नाही। एका महिला सरपंचाला हे विरोधी सदस्य घाबरलेले आहे। जे विरोधी सदस्यांनी माझ्यावर जे बिनबुडाचे आरोप लावलेले आहे ते आरोपाला मी घाबरत नाही आणि मी जे गाव विकासाचे काम करत आहे ते गाव विकासाचे काम अगोदरप्रमाणे आतासुद्धा आणि नंतरसुद्धा करत राहील। धन्यवाद। ग्रामपंचायत अरोली येथील श्री कुबडे ग्रामपंचायत सदस्य यांनी माहे, जुलै आणि ऑगस्टमध्ये 5 ते 6 तक्रारी वेगवेगळ्या फंडाच्या दिलेल्या आहेत। त्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 17, 18, 19, 20 ऑगस्टला विस्तार अधिकारी पंचायत आणि ज्युनियर इंजिनियर हे लोक तपासणीसाठी गेले। 3 दिवस तपासणी केली। तपासणीमध्ये जे काही सोबतचे डॉक्युमेंट्स आहेत त्याची तयारी सुरू आहे। 3 ते 4 अहवाल पूर्ण झालेले आहेत। उपोषणामध्ये श्री कुबडे यांना भेट दिली आणि त्यांना समजावून सांगितलं 9 तारखेला की आम्ही 14 तारखेला पूर्ण अहवाल तयार करतो आणि 15 ते 16 तारखेला संपूर्ण अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करतो। संपूर्ण प्रकरणाच्या ज्या तक्रारीच्या अनुषंगाने मुद्दे आहेत त्याची चौकशी पूर्ण झालेली आहे। सोबतचा अहवाल आणि दस्तऐवज ते जोडणं सुरू आहे। धन्यवाद। काल दिनांक, तुमचं नाव? माझं पूर्ण नाव अमोल सदानंदजी कुबडे, मी ग्रामपंचायत सदस्य सांगा काय सांगाल, म्हणजे उपोषणाचं काय तुमचं? म्हणजे दिनांक 9/9/2025 पासून मी या साखळी उपोषणाला बसलेलो आहे अरोली येथील भ्रष्टाचाराच्या विरोधात। अरोली येथे खूप मोठ्या प्रमाणात असा भ्रष्टाचार झालेला आहे व कागदोपत्री आढळून सुद्धा आलेला आहे।
मी वारंवार BDO CO यांना तक्रार देऊन म्हणजे भ्रष्टाचार कशाचा बोगस मजुरं दाखवण्यात आलेली आहे. भ्रष्टाचार म्हणजे कामात अनियमितता, पारदर्शकता नाही आहे. आमच्या इथे आताच कब्रस्तानचे काम झालं, ते 35 लाखाचं काम होतं, परंतु आता त्या कामाला 1 ते 1.5 महिना व्हायच्या ज्या तिथं रस्त्याला भेगा पडलेल्या आहे, भिंती क्रॅक झालेल्या आहे. म्हणजे कामात कुठल्याही प्रकारची पारदर्शकता दिसून येत नाही. नाली बांधकाम असो किंवा कोणत्याही प्रकारचे काम असो, आणि अधिकृत लेआउटमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. हे काम ग्रामपंचायतनी करायला नव्हतं पाहिजे, ते काम अनधिकृत लेआउटमध्ये केलं आहे. ते काम लेआउट धारकाने करायला पाहिजे होतं, पण ते ग्रामपंचायतने आपल्या स्तरावरून करून दिलेलं आहे. ग्रामपंचायत सदस्याला कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतलं नाही. तुम्ही हे आरोप म्हणजे कशावरून आरोप करत आहात? जसं माझ्याकडे पाठपुरावे आहे ना, माझ्याकडे पुरावे, परिपूर्ण पुरावे आहेत. पुरावे नाही म्हणजे तुमचं म्हणणं आहे. मी पुरावेशीरच बोलत आहे. अजून सांगा काही. अजून आमच्या गावामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमामध्ये 2 ते 2.5 लाख रुपयाचा खर्च करण्यात आला विदाऊट GST बिल. ही त्यांच्याच मित्राची दुकान आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचे GST बिल लावलेलं नाही आहे. तिथे 94,000 रुपयाची एक रक्कम आहे, 17,000 रुपयाची आहे, 22,000 आहे. अशा छोट्या मोठ्या रकमी जर एकत्रित केल्या तर 2.5 लाख रुपयापर्यंत तो अवाढव्य खर्च करण्यात आला. तुम्ही उपोषणाला ग्रामपंचायतीसमोर न बसता पंचायत समिती इथेच उपोषणाला का बरं बसलं? कारण मी 1 ते 1.5 वर्षापासून तक्रारीच्या निवारण करण्याकरता BDO CO यांना भरपूरसे अर्ज दाखल केले आहे, पण त्यांनी कुठल्याही प्रकारे अर्जाचे निवारण केलेलं नाही. उडवाउडवीचेच उत्तरं देत असतात. कोणी उडवाउडवीची उत्तरे दिली तुम्हाला? BDO विजयजी इंद्रे. काय म्हणतात? ठीक आहे, चौकशी चालू आहे, करून देतो, करतो. चौकशा चालूच आहे. माझ्याकडे 120 गावं आहेत, संपूर्ण गाव पाहावं लागते. ते नेहमी उडवाउडवीचेच उत्तरं देत असतात. तुम्ही उपोषणाला म्हणजे केव्हापासून बसले? मी कालपासून बसलो. ते तुम्हाला भेटायला इथं आले का? हो, काल भेटायला आले, पण त्यांनी सांगितलं चौकशी अहवाल मी 14 तारखेपर्यंत देतो. 3 अहवाल तयार झाले आहे म्हणे, बाकी अहवाल व्हायचे आहे म्हणे, तर मी 14 तारखेपर्यंत देतो म्हणत होते. पण मी त्यांना म्हणजे माझं समाधान झालेलं नाही, म्हणून काल माझं मुक्काम इथेच होतं. आणि जोपर्यंत CO येत नाही तोपर्यंत हे उपोषण असंच सुरू आहे. ग्रामपंचायतमध्ये सरपंच व्यतिरिक्त एक अधिकारीसुद्धा तिथं प्रशासकीय अधिकारी असतो, त्यांच्याशी तुमचा म्हणजे संवाद कधी झालेला नाही का? म्हणजे संवाद झालेला आहे ना. त्यांनी संगनमत करून ते पैशाची उचल करण्यात आली आहे. सरपंचाचे पती ग्रामपंचायतला हस्तक्षेप करतात, त्यांचे फोटोज आहे, व्हिडिओज आहे, संपूर्ण गोष्टी माझ्याकडे पुरावे आहे. मी पुरावे सहितच बोलत आहे. माझ्याकडे पुरावे आहे म्हणून मी बोलत आहे. आणि 8-10 दिवसापासून हे प्रकरण चालू आहे. माझ्याकडे पुरावे नसते राहिले तर त्यांनी माझ्यावर ॲक्शन घ्यावं ना, की हे केलेली तक्रार हे खोटी आहे बा म्हणून. आणि आम्ही कुठेच विकास कामाला अडथळा देत नाही. त्यांनी